नमस्कार. आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार. सध्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने एक 100 दिवसांचा कृती कार्यक्रम राबवला आहे. तो म्हणजे जिवंत सातबारा मोहीम. यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारांवरती ज्या मृत व्यक्तींची नावं आहेत, ज्या खातेदारांची नावं आहेत, ती नावं काढून टाकून त्यांच्या नावावरती त्यांच्या वारसांची नावं ही रेकॉर्डला घेतली जातील. एकंदरीत सातबारा दुरुस्त केल्या जातील. त्यासाठी 100 दिवसाचा कालावधी महसूल विभागाने दिलेला आहे. तर यामध्ये सर्व शेतकऱ्यांना त्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणून ज्यावेळी गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये तलाठी हे चावडी वाचन करतील आणि त्यामध्ये सातबाराची माहिती देतील. तसेच मृत व्यक्तींची एक वेगळी गावनिहाय यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार मृत व्यक्तींची नावंही सातबारांवरती काढून टाकण्याची एक प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाची कागदपत्रे लागतात. त्यामध्ये मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, त्यानंतर वारसा प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचा दाखला, ग्रामसेवकांचा दाखला, अशा काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता त्या ठिकाणी करावयाची आहे. आणि या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यावरती मंडळ अधिकारी त्यांचं पुढचं कार्य करतील. म्हणजेच दिलेल्या कागदपत्राच्या आणि माहितीच्या माध्यमातून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार मंडळ अधिकारी हे सातबारा दुरुस्त करतील. म्हणजे अपडेट सातबारा इथून पुढं प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मग मृत व्यक्ती ह्यांची नावं काढून टाकण्यासाठी जर त्या मयत झालेल्या व्यक्तीने शेतजमीन विकली असेल किंवा विकत घेतली असेल तर पुढं त्यांच्या वारसांना त्या जमिनीवरती हक्क मिळवण्यासाठी किंवा हक्क बजावण्यासाठी न्यायालयातून काढलेले वारसा प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने योग्य वारसांनी आपल्या पूर्वजांच्या किंवा आपल्या वाडवडिलांच्या शेतजमिनीवरती आपले वारसा हक्क बजावण्यासाठी न्यायालयातून वारसा प्रमाणपत्र काढणे महत्त्वाचे आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला ह्या गोष्टीचं ज्ञान असणं, या गोष्टीची माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आज हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवते आहे. तर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या या खालच्या नंबरवरती प्रत्येकाने संपर्क साधावा. त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक भेट द्यायची असेल तर वर्कशॉप कॉर्नर पाण्याच्या टाकीजवळती आपलं ऑफिस आहे. लोकशाही मल्टी सर्व्हिसेस अँड ई-गव्हर्नर सर्व्हिसेस या ठिकाणी तुम्ही येऊन वैयक्तिक भेट देऊ शकता आमच्या कार्यालयीन पत्त्यावरती आणि अधिक माहिती आणि सल्ला मिळवू शकता. तर या मोहिमेचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला झाला पाहिजे. 100 दिवसाचा कृती कार्यक्रम आहे. म्हणजेच 3 महिने आणि 10 दिवसाचा आहे. याच्यामधले 10 दिवस तर यापूर्वीच आपले कागदपत्र गोळा करण्यामध्ये जाऊ शकतात. तर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये न्यायालयातले वारसा प्रमाणपत्र काढून आपल्या वाडवडिलांच्या जमिनीवरती योग्य त्या वारसांचा हक्क या ठिकाणी मिळणे प्रत्येकाला आवश्यक आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये दिरंगाई न करता प्रत्येकाने वारसा प्रमाणपत्र काढून घ्यावं आणि आपल्या हक्काची या ठिकाणी अंमलबजावणी करावी. अधिक माहितीसाठी आमच्या खालील नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.